5 ओव्हरचा मॅच चंद्रकांत चालके साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस टॉस का बॉस टॉस या ठिकाणी घेतला जातोय. अनैया सुपरस्टार विरुद्ध दुसऱ्या बाजूला टॉस जिंकलाय. राज 11 वन द टॉस. आमच्या बरोबर दोन कॅप्टन या प्लीज. या ठिकाणी प्रथम निश्चित टॉस आपण जिंकलाय. टॉस जिंकला तर काय घेणार आहात? फलंदाजी करण्याचा निर्णय. अगोदरच बाबल्याने सांगितलं होतं आम्ही मोठ्या संघाच्या विरोधात बॅटिंग. कृष्णाच्या चेहऱ्यावरती रहस्य आहे कारण समोरच्या संघाला टॉस जिंकलं तर बॅटिंग घेत आहे. तर फायनलचा मॅच आहे. दोनों संघाला शुभेच्छा असतील. फार महत्वाचा मॅच. ऑल द बेस्ट दोनों संघाला. राज 11 अवाशी आणि अनय 11 सुपरस्टार. ऑल द बेस्ट. जाऊया डीजे ऑपरेटर कडे. आइए डीजे आपकी बारी आई आहे. एक आणि मान्यवरांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये आसन स्तंभा. मान्यवरांना सर्वांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये आसन स्तंभा. सर्व लोटेकर आणि त्याचबरोबर क्रिकेटचे चहिते दर्दी परीक्षक आणि जे क्रिकेटवरती नितांत प्रेम करतात, क्रिकेटची आवड आहेत, ते सर्व दर्दी प्रेक्षक इथं पोहोचलेले आहेत. त्या प्रेक्षकांचं मनापासून आभार. त्याचबरोबर मान्यवरांमध्ये आपण बघितलं तर सरपंच साहेब देखील आहेत. चंद्रकांतजी चालके साहेब लोटेगावचे सरपंच. त्याच्यानंतर मान्यवर आहेत बापू शेठ आंबरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खेड गुहागर विधानसभा क्षेत्र प्रमुख आपण बघतोय. त्याचबरोबर निश्चित जीवन शेठ आंबरे या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांचा मनापासून आभार. अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. रवी शेठ गोलकर असतील, त्यांचा मला देखील मनापासून आभार. कारण या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीनं ग्लॅमर मिळाला, खूप चांगला प्लॅटफॉर्म आणि दर्दी प्रेक्षकांचा पुनश्च एकदा मनापासून आभार. आमचे मान्यवर हॅलो आमचे मान्यवर या ठिकाणी मंचावरती जोडले जातील. व्यासपीठावरती आसनस्थ होतील. डीजे ऑपरेटर कडे जाणार आहोत. आइए डीजे आपकी बारी आई है. आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी दोन्ही संघांना सांगतो की सामना चालू करायचा आहे. 5:15 वाजलेले आहेत. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांचा सामना आहे. ही स्पर्धा अतिशय 3 दिवस ही डौलदार झाली. त्याचं कारण आम्हाला अनेक मदतीचे हात मिळाले. त्याच्यामध्ये सुप्रिया लाईफ सायन्सेसचे मालक सतीजी वाघसाहेब, पुष्कर पेट्रोकेमिकलचे केमिकलचे मालक गौतमजी मकारिया साहेब, श्रेयस इंटरमिडिएट, रासा सर्पेक्टन्स, गॅलेक्सी एंटरप्राइजेस, HK एंटरप्राइजेस, संकल्प एंटरप्राइजेस, लिझा ट्रेडर्स, मक्कूबाई, MIPLचे मालक यांनी हा समोर जो आपल्याला कॉन्क्रीटचा ग्राउंड दिसतोय तो आम्हाला करून दिला. GDSSD कन्स्ट्रक्शन, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, वाली शेट्टी साहेब, जग्गू देवरुकर साहेब, चौधरी फॅब्रिकेशन, RG कुलकर्णी साहेब, क्रायोगॅस, अमोल सावंत साहेब, प्रसाद सप्लायर, सुरेंद्र शेठ गोळकर यांनी या ग्राउंडसाठी डंपर दिले. बापू शेठ आंबरे, त्याचप्रमाणे सचिन चाळके, सोम एंटरप्राइजेस, बंटी शेठ महाडी 3 दिवस जनरेटरची व्यवस्था केली. निलेश जे टेरवकर साहेब यांनी या प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून टी शर्ट दिल्या. या 3 दिवस क्रिकेट सामन्यांसाठी जेवढे चेंडू लागले ते आमचे मित्र सरफराज भाई यांनी दिले. त्याचप्रमाणे आपल्या समोर दिसणारी चमचमती मॅन ऑफ द सिरीजची सायकल आमच्या गावचे सेक्रेटरी गंगारामजी चाळके साहेबांनी दिले. आणि हे सगळं आपण 145 देशामध्ये आपण लाईव्ह टेलिकास्ट बघतोय. त्यासाठी दिलीपजी घाग यांनी आम्हाला केबल नेटवर्कचं सायकृपाच्या माध्यमातून मदत केली. त्याच पद्धतीनं लाईटसाठी आम्हाला चौकीचे API साहेब यांनी सुद्धा मदत केली. त्याचप्रमाणे 3 दिवस आमच्या सगळ्या मंडळाला
जेवणासाठी जी व्यवस्था केलेली आहे ते आमचे चित्तरंजनजी शेट्टी साहेब यांनी मदत केली. अनेक हस्तीने आम्हाला मदत केली, परंतु काही जणांनी सांगितले आमचं नाव घेऊ नका. त्यांचं सुद्धा मी आमच्या लोटे गावाच्या वतीनं लोटे चषक 2022 मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चला सामना सुरू करायचा आहे. सलामीची जोडी मैदानात गेले. विनंती करतो क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्ट्राईकला बाबल्या, नॉन स्ट्राईकला पण पाहिलं तर सागर. चला पंचांना विनंती करतो सामना चालू करा. 5 षटकांचा लढत आहे. सलामीसाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. राजेश सोरटे राईट ऑफ ऑफ द विकेटचा पहिला चेंडू. ओ हो हो, बाबल्याच्या बॅटमधून निघाले फटका आहे. पहिल्या चेंडूवरती येतोय अप्रतिम चौकार. बाबल्या फेवरेट. कमॉन डीजे. आपण पाहिलं तर अर्थातच पहिला चेंडू होती रिव्हर्स स्विपचा एक दर्जेदार चौकार येताना आपण पाहिला. पुन्हा एकदा राजेश राईट अप ओव्हर द विकेटचा मारा बाबल्यासाठी. हो, इथं मात्र फलंदाज बाद. आपण पाहिलं तर जाळ्यात ओढलं जात आहे, कारण तिथे क्षेत्ररक्षण अर्थातच आपण पाहिलं तर सुलतान खान अत्यंत सुंदर झेल टिपल्या परतावं लागतं बाबल्याला. पहिला धक्का, पहिला ब्रेक, तो 4 या धावसंख्येत बाबल्याला परतावं लागतंय. डीजे देखील वाचतोय. डीजे तिथे प्रत्युत्तर दिलंय. सुंदर सुंदर कमबॅक आहे. आपण पाहिलं तर स्ट्राईकवर उपांत्य फेरीचं सामन्याचा हिरो मित्रांनो आपण पाहिलं तर प्रणव, ज्याने 45 धावांची सर्वोत्कृष्ट खेळ या स्पर्धेतील मित्रांनो आतापर्यंत 45 धावा. आपण इथे पाहिले प्रोफेशनल खेळाडू आलेत, परंतु कोणीही एकाने 45 धावा कुठल्या नव्हत्या. परंतु आपलं लोकल टॅलेंट अर्थातच आपल्या चिपळूणचा खेळचा सुपुत्र यांनी ही किमया केली. अत्यंत दर्जेदार कामगिरी, तशीच कामगिरी करावी लागेल प्रणवला. इथे मात्र दर्जेदार गोलंदाज, राष्ट्रीय गोलंदाज पाहिलं तर राजेश सोरटे आहे. बॅटची कट घेऊन कव्हरच्या पट्ट्यात खेळायचा होता. बॅटची कट घेऊन चेंडू जातो थर्डमॅनच्या पट्ट्यात. 1 धाव मिळते. धावसंख्या पण पाहिली तर पहिलं षटक चालू असताना 1 गडी बाद 5 लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस नाव फर्स्ट ओव्हर. 5 षटकांची लढत आहे. अर्थात त्याचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. डावकुऱ्या प्रणवसाठी क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात ते खेळाडू सज्ज केलाय. आपण पाहिलं तर एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. आणि इथे जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारचा राजेश सुरटे एक दर्जेदार गोलंदाज आहे, राष्ट्रीय गोलंदाज आहे. युट्यूबच्या माध्यमातून मित्र आपण त्याचा खेळ पाहत असतो. ह्या स्पर्धेत देखील सुंदर गोलंदाजी केले. पुन्हा एकदा प्रणव विनंती करतोय. डंपर जो रस्त्यावरती पार्क केलाय वारंवार त्यांना मी विनंती केले बाजूला घ्या प्लीज, कारण बाकी ट्रॅफिक जाम झालंय. ओ हो हो, डान्सिंग लावून द विकेट. राजेश सोटेच्या चेंडूवरती आक्रमण केलंय. 20 जातो डीप कव्हरच्या पट्ट्यात. चेंडू सीमारेखा पार. अप्रतिम कणकणीत दणदणीत. ऑफवली जवळचा चेंडू होता आणि कव्हर आणि पॉईंटच्या डोक्यावरून अप्रतिम चौकार होता. सुंदर फटका आहे. धावसंख्या फलकावती लागते. 9 धावा फलकावती लागलेत. राजेश सुरटेचा या षटकातील पुढचा चेंडू रॉबिन विकेटचा मारा असणार आहे. प्रणवसाठी पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट चिकट घेऊन पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या पण पाहिली तर 10 हॅलो 10. हा डंपर कोणाचा जो लागलेला आहे त्यांनी जरा बाजूला करायचा आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक होते. मागे अजून 2 डंपर आलेले आहेत. डंपरचा ड्रायव्हर कोणी असेल तर त्यांनी तो गाडी बाजूला करायची.
10 धावसंख्या फलकावरती लागले. राजेश पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा असणाऱ्या डावखुऱ्या प्रणवसाठी. ब्लॉकरमध्ये टाकले चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या पट्ट्यात खेळला मित्रांनो. धावसंख्या 1 वाटते 1-1. लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाने समाप्तीत 1 गडी बाद 11 धावसंख्या आपण पाहतोय. आणि आताच मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेत गेले या गाडीचा ड्रायव्हर बच्चा म्हणून कोणतरी बच्चा, गाडी बाजूला घ्यायची बच्चा. मित्रांनो लोटे चषक 2022 ज्या प्रकारचं दिमागदार उद्घाटन आपण या स्पर्धेचं पाहिलं आणि त्या दिवसापासून पहिलं पर्व आहे, 17 पर्व आहे, तरी देखील सातत्यपूर्ण 10 ते 15 वर्ष जशा स्पर्धा होतात ना तशी स्पर्धा असल्यासारखं वाटतं. कारण ज्या प्रकारच्या संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रोफेशनल खेळाडू जे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण सातत्यपूर्ण फॉर्ममध्ये असणारे आहेत ना ते देखील या पटलावरती खेळताना पाहिलेत. सुलतान खान या स्पर्धेत मित्रांनो सुंदर करून कुठ्टापेचा चेंडू आहे. ह्या चेंडूवरती मित्र आहेत नक्कीच अप्रतिम खणखणीत दणदणीत आरपार षटकार. सुलतान खान या गोलंदाजाने मिक्की माऊस आपण इकडे यायचं आहे, गाडी नाही चालवायची आहे तुम्हाला. मिक्की माऊस क्लीनर आहे, तुम्ही या इकडे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्या दिशेने वाढतायत. हात समांतर म्हणजे धाव अवांतर मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मिळते. स्थिती आपण पाहिलं तर 18 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 2 सुलतान खानने या संपूर्ण स्पर्धेत अशी गोलंदाजी केली. मित्रांनो दिग्गज म्हणजे प्रोफेशनल खेळाडू आहेत ना त्यांना देखील जखडून ठेवलं होतं, त्यांना देखील या डंपरचा ड्रायव्हर वैभव म्हणून कोणतरी वैभव, गाडी बाजूला घ्यायची लगेच. प्रोफेशनल खेळाडूंना नाचवलं मात्र इथं लोकल टॅलेंट प्रणवने त्याच्यावरती काय आक्रमण केलंय. हो जोरदार अपील आहे. आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाजाचा हार आकाशात जात आहे म्हणजे खतरा. अर्थात धक्का क्रमांक 2 18 धावसंख्येवरती संघाला बसलेला धक्का क्रमांक 2. प्रणव बॅक टू द पॅव्हलियन. यस सुंदर पुन्हा एकदा सुलतानने कमबॅक केलंय. विकेट मिळतोय आणि जर 22चा ग्रँड फिनालेचा अंतिम महामुकाबला आपण पाहतोय. आणि खरोखरच एकही जागा अशी नाहीये की जिथे रिकामी जागा आहे. प्रत्येक ठिकाणी प्रेक्षक आणि फक्त दर्दी क्रीडा शिक्षक. आवाशी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्रजी आंबरे आलेले आहेत, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. महेंद्रजी आंबरे साहेब. पुन्हा एकदा सुलतानचा सुंदर कमबॅक आहे. कारण या षटकात आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं, षटकार आला होता. तदनंतर स्वर चेंडू, त्यानंतरच्या चेंडूवरती बाद केलं होतं प्रणवला आणि हा चेंडू देखील डॉट आहे. नंदूजी चाळके साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नंदूजी चाळके साहेब. हो पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सेन्सिबल क्रिकेट नुसता खेळून काढलाय, कोणत्या प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. ह्या षटकात आपण पाहिलं तर धावसंख्या 18 धावा फलकावरती आहे. 2 फलंदाज बाबल्या आणि प्रणव बॅक टू द पॅव्हलियन. इथं मात्र पुन्हा एकदा कंजूस गोलंदाजी जखडून ठेवलंय. मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं तर आयोजक म्हणून सचिन चाळके, सचिन देवळेकर, विनोद चाळके, पप्पू शेठ चाळके, रवी शेठ गोबळकर आणि संबंधाचे सर्व कार्यकर्ते. अत्यंत सुंदर मेहनत आहे. हो अचानक उसळी घेणारा चेंडू होता. अर्थातच 1 बाउन्स सूचना दिली जाते. क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर 1 बाउन्स अलाउड असतो एका षटकामध्ये. त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतलाय. पुन्हा एकदा कमबॅक केले. कारण आपण पाहिलं तर पुढचा चेंडू हो इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये सागरसाठी एक नक्कीच पारितोषिक ऑन आहे मित्रांनो. महेंद्र आंबरे यांच्याकडून सागरच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या संपूर्ण स्पर्धेत आवाची संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर हा संघ अंतिम फेरीमध्ये जाण्यास अष्टपैलू कामगिरी मित्रांनो आपण पाहिलं तर नक्कीच सागर आंबरेची आहे. वैयक्तिक सगळ्यात जास्त या स्पर्धेत वैयक्तिक बक्षिसांचं मानकरी कोण असेल
तर सागर आमरे. तदनंतर उपांत्य फेरीच्या सामन्यात आपण प्रणवची खेळी पाहिली होती, परंतु हा अंतिम सामना आहे. इथे तुम्हाला नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. भले समोर प्रोफेशनल खेळाडू आहेत, परंतु तुम्ही देखील अंतिम फेरीमध्ये जाताय मित्रांनो, म्हणजे तुमच्याकडे देखील टॅलेंट आहे हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे आणि सिद्ध करण्याची हीच वेळ आहे. कारण लोकल बरोबर खेळणं आणि दिग्गज खेळाडूंबरोबर खेळणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. चांगली सुरुवात आहे, कारण 2 षटकं संपतायत. 2 गड्यांच्या मोबदल्यात अर्थात 18 धावा आहेत. अद्याप 18 चेंडूचा काही शिल्लक आहे. 50 धावांचं टार्गेट सेट केलं तर सागरची 2 षटकं असणार आहेत. चांगली गोलंदाजी आहे. एक जमेची बाजू आहे राज चिलीवन आवश्यक संघाची, त्यांची गोलंदाजी. क्षेत्ररक्षण कमालीचं आहे. पुन्हा एकदा राजेश शोरटे. हो, सुंदर फटका स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर नक्कीच मागच्या सामन्याचा हिरो योगेश पेंडकर. इथं मात्र फेक केली होती. थोडासा राजेश शोरटे कलेक्ट करतो. दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 2.1 संपतंय. इथे मात्र धावसंख्या 20 धावा. योगेश पेंडकर असा एक क्षेत्ररक्षक आहे जो कुठल्याही प्लेस वरती क्षेत्ररक्षण करू शकतो. आतापर्यंत त्याला प्रत्येक ठिकाणी या स्पर्धेत आपण एसटी रक्षकापासून ते कोणतेच प्लेसवर दर्जेदार क्षेत्ररक्षण करतो. हो हो, आपण पाहिलं तर हा चेंडू पडल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एक धाव मिळते सागरला. स्थिती आपण पाहिली तर 21 धावा फलकावरती लागतात. तिसरं षटक चालू असताना राजेश शोरटेचं पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 11 धावा दिल्या होत्या. एका फलंदाजाला बाद केलं होतं. तदनंतर दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर सुलतानने 8 धावा देताना एका फलंदाजाला बाद केलं होतं. राजेशचं हे कोट्यातील दुसरं षटक आहे. राईट टॅप ओव्हर द विकेटचं चेंडू. हो, बॅक टू बॅक हा चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू, एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे. नक्कीच डॉट येताना आपण पाहतो. स्थिती पण पाहिली तर मित्रांनो 21 धावा, 22 धावा फलकावरती लागतात. निम्मा खेळ संपलाय, म्हणजे 2.3 षटकांचा खेळ संपलाय. पिक्चर अभि बाकी आहे. अद्याप निम्मा खेळ बाकी आहे. धावसंख्या 22. इतक्या जरी धावा केल्या तरी 45 धावांचं टार्गेट सेट होऊ शकतं राईट टॅप वर द विकेट नितीनसाठी. हो हो हो, इथं पुन्हा पाहिलं तर बॅट माफ करा 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा फलकावरती लागत आहेत. दर्जेदार स्पर्धा मित्रांनो, लाख मोलाची स्पर्धा. आणि कोणता संघ ह्या लोटे चषक करंडकाचा मानकरी ठरतो, 1 लाख रुपयाचा मानकरी ठरतो, थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होतं मित्रांनो. त्या क्षणांच्या दिशेने आपण जावं का भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. आपण पाहिलं तर नितीनला चेंडूच समजत नाही, परंतु यष्टी रक्षक म्हणजे इथं आपण पाहिलं ना, ह्या चेंडूने नितीनला तर बीट केलंय, परंतु कृष्णाला देखील बीट केलंय. सलग 2 चेंडू होते, 2 धावा येताना आपण पाहिल्यात मित्रांनो. धावसंख्या फलकावर टाकते 24 धावा. आणि हे प्रोफेशनल क्रिकेटपट्टू असतात ना, त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, जी ओतून क्रिकेट खेळतात, कोणतेही मैदान असू दे, त्यांचं क्षेत्ररक्षणांना अत्यंत कमालीचं असतं. मुंबईसारखे मोठ्या शहरात राहतात, परंतु पुण्यासारखे मोठ्या शहरात राहतात, परंतु क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. योगेश पेंडकर एका धाव्यासाठी जबरदस्त झगडणारा खेळाडू आहे मित्रांनो. हो, इथं मात्र कृष्णाच्या हातात चेंडू सापडतोय. दरम्यान 3 षटकं देखील संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 8च्या सरासरीने 24 धावा. अद्यापही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अर्थातच 12 चेंडूच एक बाकी आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. दर्जेदार स्पर्धा अर्थातच लोटे चषक 2022 डीजे एक मित्रांनो. आणि हे प्रोफेशनल खेळाडू होते, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, कारण जेव्हा समोर कोणताही संघ असू दे, धावांसाठी स्ट्रगल करायला लागलं. क्रिकेटमध्ये धावांसाठी प्रोफेशनल खेळाडू आहेत ना, आपलं जीव एक करतात. आपण पाहिलंय, एक जरी चुकी झाली तरी प्रत्येक खेळाडू एकामेकावरती ब्लेम करतो. युसुफ आपण पाहिलं तर अर्थात ब्लॉक होलमध्ये टाकले चेंडू होता, खोदून काढलाय. नक्कीच पॉईंटच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षण केले जाते. धावसंख्या 1 ने वाढते. हो हो हो, इथे मात्र नितीनचं लक्षात नाही आहे. आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलात मित्रांनो, तुम्हाला धाव करण्याची पूर्ण असेल तर दोन्ही फलंदाजाला पळावं लागतं. एक थांबतो, एक पळतो, तेव्हा मात्र अशा प्रकारचे ऍक्सिडेंट होताना आपण पाहिलं तर. ट्रेनच्या बाबतीत तसंच आहे. 2 ट्रेन जेव्हा एकाच रुळावर धावतात ना, तेव्हा देखील ऍक्सिडेंट होताना आपण पाहिले तर. कॉलिंग्स नजर अत्यंत महत्वाचे आहे. धक्का क्रमांक 3 गडी बाद. धावसंख्या फलकावरती लागते 25 धावा. डीजे कॅरी ऑन.
आसिफचा पुढचा चेंडू इथं मात्र कृष्णा अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. मित्रांनो, खेळ कोणताही असू दे, कष्टाला पर्याय नाही आहे. तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नाही आहे. कष्ट करा आणि विजय संपादन करा. मेहनत करतो त्याची मेहनत कधी वाया जात नसते. आता त्याचं आसिफ सज्ज होतोय पुन्हा एकदा लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा महाराष्ट्राने सागरसाठी. हो हो हो, अप्रतिम सुंदर गोलंदाजी आहे. कारण राज 11 आवाशी संघ जो अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय त्यांना देखील या संघाबरोबर खेळण्याची संधी मिळणं एक मोठं भाग्य आहे मित्रांनो. कारण अशा संघाबरोबर ज्या संघामध्ये सर्व प्रोफेशनल खेळाडू आहेत अशा संघाबरोबर अंतिम सामन्यात खेळणं ही देखील मोठी गोष्ट आहे. पुन्हा एकदा आसिफ सज्ज होतोय. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मार आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतो. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. म्हणजे यष्टीरक्षक गोलंदाज असे 2 चेंडू येताना आपण पाहिले. सलग 2 चेंडू डॉट टाकताना आपण पाहतोय. 3 चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 25 वर थांबले. जखडून ठेवलंय. 4थं षटक आहे. यानंतर केवळ 1 षटक असणार आहे. इथे मात्र सागरला आक्रमण करावं लागेल. एक चौकार षटकार महत्वाचा आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना आपण पाहतोय. आणि अर्थातच बॅक टू द पॅव्हलियन परतावं लागतंय. नवीन फलंदाज आकाशला या स्पर्धेत प्रथमच फलंदाजीसाठी लोटे चषक 2022च्या या अंतिम सामना पाहण्यासाठी आमचे मित्र दादा वरेकर साहेब इथं आलेले आहेत. तर दादा कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. काल दादांना फोन केला, बोललो 2 मिनटं तरी यायचं आहे. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून इथे आलेले आहेत. दादा खरंच आपलं लोटे गावातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पंचवीस धावा फलक ह्या षटकात आतापर्यंत केवळ एका धावेच्या बदल्यात एक प्रभावी षटक आहे. केवळ 1 धाव आतापर्यंत खर्च घेतले. पुन्हा एकदा आसिफ सज्ज होतोय. इथे मात्र नवीन फलंदाज आकाश लेफ्ट हॅम. हो 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 हो, काय चेंडू वळवलाय. अर्थातच खरोखर सुंदर षटक संपतंय. सुंदर षटकाची सांगता देखील होते. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते. 3 गडी बाद 25 धावा. 3 गडी बाद 25. आणि पाहिलं तर मित्रांनो प्रथम 2 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. हो हो हो, इथं आपण पाहिलं तर ब्लॉक मध्ये टाकले चेंडू होता. खोदून काढल्या चेंडूला 1 धाव मिळते. अर्थातच नितीन दास संघटित स्थिती पण पाहिली तर 26 धावा फलकावरती लागत आहेत. एम्ब्रोज वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघापद शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा आखुट्यापर्यंत चेंडू आहे. दिशा दिली नक्की. पुन्हा एकदा डीप पॉईंटच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक चेंडू होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तू माय इथे मात्र फलंदाज धावचेच्या स्वरूपात फलंदाज बाद. डीजे एक मधुर संगीत. हो हो, इथे आपण पाहिलं तर एक दर्जेदार चेंडू डॉट चेंडू येताना आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर शेवटचं आणि अंतिम षटक आहे. 26 धावा फलकावरती लागल्यात. मित्रांनो, लोटे चषक 2022 अंतिम क्षणांच्या दिशेने आपण जातोय. ग्रँड फिनेलेच्या या बक्षीस समारंभासाठी व्यासपीठावर आपण पाहिलं तर एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने ह्या लोटे चषक 2022 अंतिम चषकाचं अनावरण होणार मित्रांनो. वितरण होणार आणि अर्थातच हा सोहळा पाहण्यासाठी क्रीडा देखील आतुर आहे. आणि कोणते लाडके खेळाडू आहेत, कोणता खेळाडू बॅट्समन ठरतोय, कोणता खेळाडू गोलंदाज ठरतोय, कोणता खेळाडू सिरीज ठरतोय, त्याकडे देखील सर्वांचं लक्ष. पुन्हा एकदा स्वेर चेंडू मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव येते. धावसंख्या पण पाहिली तर 31 धावा फलकावरती लागत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. आणि ही जी स्पोर्ट्स बायसिकल आहे ती कोणाची ठरते आणि कोण तिच्या वरती बसून स्वार होतोय हे देखील पाहणं नितांत गरजेचं आहे. 31 धावा फलकावरती लागतात. शेवटचं आणि अंतिम षटकांचा काही चेंडूंचा काही शिल्लक आहे.
बॅटम उर्ध विकेटचा पुढचा चेंडू इथं मात्र कनेक्ट केलाय चेंडू, परंतु लॉंगॉनच्या पट्ट्यात आसिफ चेंडूवरती येतोय. दुसऱ्या कॉलसाठी नितीन धावते, परंतु पुन्हा एकदा फलंदाज बाद. अशा प्रकारे आपण पाहिलं तर 5 षटकं संपतात. 5 षटकांचे समाप्त. गुंडेगावचे सरपंच रवीजी आंबरे साहेब आलेले आहेत. आंबरे साहेब, कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर मित्रांनो अंतिम सामन्याचा पहिला हाफ झालेला आहे. पहिला हाफ झालेला आहे. लोटे चषक 2022 मध्ये आलेल्या आमच्या सर्व मान्यवरांचं, अतिथींचं स्वागत करणं हे आम्हाला क्रमप्राप्त ठरतं. त्यासाठी मी आमच्या मंडळातील कार्यकर्त्यांना स्टेजच्या एका बाजूला यायला मी विनंती करतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचे आपण स्वागत करायचं आहे. मी लोटे चषक 2022ची जेव्हा चर्चा झाली, या चर्चेसाठी सर्वतोपरी सहकार्य करतो असं आमचे लोटेगावचे आदरणीय प्रथम नागरिक सन्माननीय चंद्रकांतजी चाळके यांच्याजवळ आमचं जेव्हा मंडळ, आमचे कमिटी मेंबर जेव्हा बसले, तेव्हा त्यांनी लगेचच सांगितलं आपण जी काय मदत लागेल ती सर्वतोपरी आपण करू, परंतु सामने अतिशय चांगल्या प्रकारचे झाले पाहिजेत, दर्जेदार झाले पाहिजेत. सरपंच साहेब, आपण सांगितल्याप्रमाणेच हे सामने अतिशय दर्जेदार, कारण मैदान कसा होता हा आपण सर्वांनी प्रत्यक्षात पाहिलेला आहे आणि मंडळातील गावातील प्रत्येक खेळाडूने, प्रत्येक कार्यकर्त्याने ह्या मैदानासाठी खूप मेहनत घेतली आणि तेव्हाच हा मैदान घडला. आणि मी विशेष अभिनंदन करू इच्छितो की मैदान घडल्याच्या नंतर 1 लाखाची जेव्हा आपण टुर्नामेंट करायचं ठरवलं, तेव्हा ह्या सामन्यासाठी मोठे क्रिकेटपटू आले पाहिजेत. जेव्हा मोठे क्रिकेटपटू येतात तेव्हा ती स्पर्धा दर्जेदार होते. आमचे मित्र प्रियकांत रेडीज, पिंक्या रेडीज यांना आम्ही विनंती केली की प्रत्येक टायमाला तुम्ही इतर गावामध्ये जेव्हा स्पर्धा करता त्या स्पर्धेसाठी तुम्ही मोठे मोठे डिंगडॉनचे प्लेयर घेऊन येता. पिंक्या रेडीज यांनी एका शब्दामध्ये सांगितलं आमच्या मंडळाला की काही जरी झालं तरी ह्या टेनिस विश्वातील सर्वात जेवढे मोठे खेळाडू असतील तेवढे ह्या मैदानावरती उतरतो. त्यासाठी प्रियकांत रेडीज यांना खरोखर आमच्या मंडळातर्फे मी हार्दिक सर्व प्रेक्षकांना, आपण जे सामने बघताय, हे मोठे खेळाडू बघताय, ह्याचं खरंच आमच्या पिंक्या रेडीजचा आपण सर्वांनी सन्मान केला पाहिजे. मी आमच्या सरपंच साहेबांना विनंती करतो की पिंक्या रेडीज 2 मिनिटं फक्त यायचं आणि एक सन्मान घेऊन जायचं आहे. पिंक्या रेडीज. कारण कोणताही खेळ असतो, दर्जेदार खेळाडू नसतील तर त्या सामन्याला अर्थ नसतो. आणि ही आम्ही जी स्पर्धा भरवली, प्रियंका रेड्डीज, आपण खरोखर आपलं मनापासून धन्यवाद. मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं आमच्या मंडळातर्फे मी सर्वांचं इथे सत्कार करू इच्छितो. आमचे गावचे प्रथम नागरिक सरपंच चंद्रकांतजी चाळके यांचं सत्कार आमचे देवळेकर साहेब करतील. त्यांना शाल श्रीफल देऊन त्यांचा सन्मान करतील. 5 मिनिटं थांबा, वॉर्निंग दिली जाईल मॅच स्टार्टची. 5 मिनिटं या ठिकाणी मंचावरती सन्मान होत आहे आणि त्याच्यानंतर आपण 5 त्यानंतर लगेच दुसरा धामणदिव गावच्या प्रत्येक नागरिक सौ संजीवनी नरळकर मॅडम यांचा सत्कार रवींद्र गोवळकर साहेब करतील. त्यानंतर सभापती साहेब, 3 दिवस झाले परंतु सत्कार करणं आमचा कर्मप्राप्त आमच्या मंडळाचं काम आहे. मी सचिन चाळके यांना विनंती करतो की सभापती साहेबांचा जीवनजी आमरे 3 दिवस इथे दिवसभर इथे उपस्थित आणि खरोखर खेळाचा त्यांनी जे दर्जेदारपणा वाढवला, सभापती साहेब खरोखर आमच्या लोटे चषक 2022 मध्ये आपला सन्मान आमचे सचिनजी चाळके करतायत. त्याचप्रमाणे सामना एका बाजूला चालू राहू दे. 2 मिनिटं. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे माजी सदस्य बापूशेठ आंबरे या मैदानासाठी त्यांनी आम्हाला डंपर जेव्हा लागले, कधी बापूशेठनं फोन करा, डंपर त्यांचा हजर. बापूशेठचं मी आमच्या अमित चाळके यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. त्यानंतर बुवाशेठ सावंत यांचा सन्मान देवळेकर साहेब करतील. सामना चालू करा. बाकीच्या मान्यवरांचं स्वागत आपण थोड्या वेळाने करू.
ऑल सेट, ऑल राइट, लेट्स प्ले। मैच की शुरुआत 33 रनों का पीछा, 5 ओवर का मैच। पहली गेंद शानदार गेंद, नजाकत भरा स्ट्रोक है, गेंद को कहते हुए एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, कम खर्चा भरपूर चर्चा। पहली गेंद पर क्लासिक स्ट्रोक, गेंद बाउंड के बाद 4 रन। पहली गेंद पर चौबा, इस ओवर के दूसरी गेंद शानदार गेंद मिडाफ के सर के ऊपर से खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। दूसरी गेंद पर वार, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। के अंदर सागर का स्वागत हुआ है, सागर ने सवाल किया कृष्णा लोटे के अंदर आए, मेरा स्वागत नहीं करोगे? इन्होंने कहा स्वागत जरूर होगा, 2 चौबे के साथ स्वागत है। शानदार गेंद टपकाने के बाद एक बार फिर देखिए धीमे अपील है, पैरों पर टकराते हुए कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। पहली 2 गेंदों पर चौबा, एक एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, एक मिड ऑफ के सर के ऊपर से कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेट के अंदर अव्वल नंबर पर खिलाड़ी है, सबसे बड़े खिलाड़ी है। कई खिलाड़ी को इनको देखकर एक बार फिर प्रोत्साहन मिलता है और मोटिवेट होते हैं। ईश्वर की अगली गेंद शानदार गेंद, लाजवाब है, जबरदस्त स्ट्रोक, गेंद बाउंड्री के बाहर, लॉफ्ट स्ट्रोक है। वाह भाई वाह, कृष्णा का जलवा मैदान के अंदर जारी। का मैच राज 11 आबाशी बनाम अनई 11 सुपरस्टार, अनई 11 सुपरस्टार की टीम 33 रनों का पीछा कर रहे। कृष्णा सातपुते 2 चौबे 1 छक्के की मदद से कर रहे। 33 रनों का पीछा करना है। रन संख्या कुल मिलाकर पहले ओवर के अंदर 14 रन, नो लॉस। इस ओवर की अगली गेंद शानदार गेंद है, एक बार फिर देखिए बहुत खूबसूरती के साथ नजाकत पर स्ट्रोक पॉइंट के ऊपर से खेलते हुए शानदार स्ट्रोक है। एक और चौबा खाते के अंदर जुड़ता हुआ कृष्णा सातपुते का जलवा मैदान के अंदर जारी है। वाह भाई वाह, पर 18 रन 33 रन बनाने हैं, 15 रन बैलेंस में है। कृष्णा सामने है, सागर क्या सोच रहे? सामने कांच का बंगला गए, पत्थर कैसे मारो, सामने कृष्णा गए गेंद कैसे डाल, ये सोचोगे ना बात नहीं बनेगी। सामने कृष्णा ही तो गेंदबाजी भी करनी है अच्छी। रन संख्या कुल मिलाकर पहले ओवर का खेल समाप्त है, 18 रन। पहले ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त होता हुआ रन संख्या कुल मिलाकर नितिन वाकने के 2 छक्के के लिए एक बार पे प्राइज ऑन है। बबलू पाटिल अफजल भाई इनकी तरफ से 2000 का इनाम रहेगा, 2000 का इनाम ऑन है। बबलू पाटिल और अफजल भाई इनकी तरफ से 2000 का इनाम। नितिन वाकले इनके 2 गेंदों में 2 छक्के के लिए प्राइज। कृष्णा देख रहे हैं मेरे पर एक भी प्राइज नहीं लगा, नितिन के लिए प्राइज है। फाइनल का मैच है भाई, और लोटे चषक 2022 इसीलिए अनोखा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आकाश, इस ओवर की पहली गेंद फुल टॉस है, ऑन साइड पर खेलते हुए नो बॉल का सिग्नल है। गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए शानदार स्ट्रोक है, गेंद बाउंड्री के बाहर गए, अंपायर का सिग्नल देखने वाले गए, चौवा गए या छक्का गए, यह भी देखना बहुत जरूरी है। 4 रनों का इशारा। सदिच्छा करता आपण बघतोय खऱ्या अर्थानं निश्चित या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं आहे ते खऱ्या अर्थानं कुणाल सालके प्रेझेंट आपण बघितलं अंडर 16 मुंबई करता खूप चांगली कामगिरी, हायेस्ट रन त्यानं ए डिव्हिजन मध्ये खेळताना कांगा प्रीमियर लीग मध्ये 2017-18 मध्ये बनवले आहे। त्याच्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी करता ऑल इंडिया 3 वर्ष कामगिरी खूप चांगली, मुंबई क्लॉथ्स कॅप्टन देखील राहिला आणि मुंबई U23 ए संघामध्ये त्याचा समावेश। तो जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कुणाल सालकेचं आपण स्वागत निलेश साळके आपण वरती यायचं आहे, निलेश साळके। कुणाल सालके को आप देख रहे हो स्क्रीन के ऊपर। कुणाल सालके आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे। काल निलेश सालके साहेबांना आपण बघितलं, आज कुणाल या ठिकाणी आहेत। कुणाल आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे। कॉमेंट्री बॉक्स मधून आपला मनापासून हार्दिक स्वागत असेल कुणाल सालके
जो अंडर 16 करता खेळत असताना हायेस्ट रन कांगामध्ये बनवले, कांगा लीगमध्ये 2017-18 मध्ये. त्याच्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी करता ऑल इंडिया 3 वर्ष खूप चांगली कामगिरी. मुंबई क्लॉथ कॅप्टन. त्याच्यानंतर मुंबई अंडर 23 ए संघामध्ये त्याची जागा. आणि एवढ्याच सोप्या रीतीने एवढे सगळ्या टीममध्ये आणि त्याचबरोबर एवढ्या चांगली कामगिरी होत नाही आहे. त्याच्याकरता या ठिकाणी मेहनत करावी लागते. आणि कुणाल चालके ज्यानं खूप चांगली कामगिरी करत आपल्या गावाचं नाव, आपल्या शहराचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव केलं आहे. संघाची स्थिती आपण बघितली तर स्कोर कार्डवरती 24 धावा. शेवटच्या एकंदरीत मला वाटतं 9 धावांची गरज अजूनही असेल. खूप चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. आकाश दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आहे. फायनलचा मॅच आहे. पॉवर प्लेचा दुसरं षटक चालू आहे. आकाश गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्रायकर केंटवरती कृष्ण 7 होते. नॉन स्ट्रायकरवरती नितीनला आपण बघतोय. खूप चांगला मॅच मैदानामध्ये बघायला मिळतोय. कृष्णाचा विचार केला तर 3 चौकार 1 षटकार त्यांना लगावलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आकाश पुढील चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यामधनं हाताला लागल्यानंतर चेंडू थोडंसं निश्चित स्लो होतोय. एक्स्ट्रा कव्हरला बालू येतोय. त्याला प्रोटेक्शनला खूप चांगल्या पद्धतीनं प्रोटेक्शन केलं जातं. चेंडूला गॅदर केलाय, पकड केलाय, फेक केलाय. तोपर्यंत 1 धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. दरम्यान दुसऱ्या षटकातला खेळ आपण बघतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये धाबा झालेल्या आहेत. त्या एकंदरीत धाबा आपण बघितला तर 25 धाबा. इथे अजून एक खेळाडू आलेला आहे. धाबा आपण बघितलं तर 25 धाबा. बिनगडांच्या मोबदल्यात सलामीवीर मैदानामध्ये आहेत. अजूनही 8 धाबांची गरज आहे. दुसरं षटक मैदानामध्ये. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. फायनलचा मॅच मैदानामध्ये, ग्रँड फिनालची लढत मैदानामध्ये. खूप चांगला चेंडू, वळण घेणारा चेंडू ऑन साईडला खेळायचा. चेंडूवरती नजर असणं फार गरजेचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. दरम्यान इन्स्ट्रक्शन कुठेतरी चुकले. 1 धाव खात्यामध्ये ऍड होईल. विजय करता 18 चेंडू आणि 7 धाबांची गरज आहे. खेळाडूंचा सन्मान करणं हा लोटे चषक 2022 आमचा क्रमप्राप्त आहे. सरपंच साहेब, सकाळी सुद्धा आमचे निलेश साळके ज्यांनी आपल्या लोटे गावामध्ये या पंचक्रोशीमध्ये क्रिकेटची मला वाटतं 95-96ला जेव्हा चांगल्या पद्धतीची क्लोज किपिंगची सुरुवात केली. काल ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्रू सायमन यांचा ॲक्सिडेंट झालं. त्यांनी सकाळी फोन करून सांगितलं की भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या मैदानावरती अर्पण झाली पाहिजे. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही खेळाडूंचा आदर करतोय. आम्ही त्या पद्धतीने केला. एक खेळाडू इथे आहे विघ्नेश सचिन आमरे. अंडर 14 रत्नागिरी जिल्ह्यातून त्याची निवड झालेली आहे. आपले क्रायोगॅसचे लेडर बॉलसाठी क्रिकेटसाठी त्यांची निवड झालेली आहे. मी संजीवनी नरळकर मॅडम यांना विनंती करतो की विघ्नेशचा आपण सत्कार करावा. विघ्नेश फिलहाल में मंच के ऊपर है. इनका अगर बात की जाए तो एक बार फिर इस गेंद के बाद चर्चा करेंगे. गेंद तेजी के अंदर ट्रैवल है. शानदार फील्डिंग. विघ्नेश चालके के शायद आमरे, विघ्नेश आमरे यहाँ पर देखिए इनका सम्मान हो रहा है. अंडर 14 के लिए शायद रत्नागिरी के लिए खेलेंगे, प्रेजेंट करेंगे. और विघ्नेश आपके लिए शुभकामनाएं हैं. आपका तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं. बहुत अच्छा खेला आपका. लेदर बॉल के लिए अंडर 14 के लिए रत्नागिरी के खेलना, रत्नागिरी के लिए भी खेलना इतना आसान नहीं है. इसके लिए भी आगे एक बार फिर मेहनत करनी पड़ती है. इतने आसानी के 7 नंबर रत्नागिरी में भी नहीं लगता है. भारत तो दूर की बात है. रन संख्या कुल मिलाकर फिलहाल के अंदर आप देख रहे हैं स्कोर कार्ड के ऊपर 27 रन. जीतने के लिए 42 के अंदर 6 रनों की जरूरत है. गेंदों की बात कीजिए तो 17 गेंदों का खेल बचा बाकी है. न जाने किसके हाथों में फाइनल जीतने की रेखा है. सभी खिलाड़ी ने खौफ देखा है. शानदार गए ऑन साइड पर खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जारी गए. गेंद बाउंड्री के बाहर खेल खलास. मुकाबला समाप्त. शानदार स्ट्रोक. शायद वहां पर खिलाड़ी है. अगर बात की तो कॅच करता या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. शानदार मला वाटतं या ठिकाणी निश्चित नितीनचा फटका खूप चांगला होता. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी होते. मला वाटतं खेळ संपला नाहीये तर झेल पकडला गेला आणि अफलातून झेल उमेशच्या माध्यमातून सीमारेषेवरती पकडला गेलेला आहे. विनय आमरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक उमेश करता झेल पकडला गेलेला आहे. 6 धावांची गरज होती. मोठा फटका नितीनला खेळला होता. परंतु जवळपास असं वाटलं होतं खेळ संपेल. परंतु निश्चित इथे अनेक प्रेक्षक आहेत, अनेक जण समोर उभे आहेत. म्हणून सीमारेषेवरती या ठिकाणी दिसत नाहीये काय घडलंय. प्रेक्षकांनी गर्दी केली आहेत. दर्दी प्रेक्षक आहेत, सुज्ञ प्रेक्षक आहेत. म्हणून लोटेमध्ये या चषकामध्ये गर्दी केलेली आहे. आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये जवळपास निश्चित चेंडू कुठपर्यंत जातोय ते देखील दिसत नाहीये. प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. या स्पर्धेला डोक्यावरती उचललाय. 6 धावांची गरज आहे. पहिला फलंदाज बाद झाला 27 या धावसंख्येवरती. माफ कर 25. निश्चित मैच करे देखे जाना रहो तो बहुत अच्छा मुकाबला है. रन संख्या माफ कीजिए 25 पर रुकी हुई है. यानी अभी भी इस मैच के अंदर जीतने के लिए कुल मिलाकर अगर बात की जाए तो 8 रन अभी भी चाहिए.
रिवर्स खेलने की कोशिश, नहीं 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 नहीं। यहाँ से अगर बात की जाए तो बबलू पाटिल आए रिवर्स खेलना चाहते हैं, इनको पता क्या है बैंक बैलेंस में ज्यादा रन नहीं है, नया करने की कोशिश है। टप्पा खाने के बाद एक बार फिर विकेट कीपर चकमका रहे, रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं स्कोर मूव होता हुआ, स्कोर कार्ड 26 पर है, एक विकेट के नुकसान पर। कृष्णा सातपुते की बात की जाए तो जहां पर जाते गए वहां पर एक बार फिर ब्रांड अपना लेते हैं, क्योंकि एक बार फिर देखिए यहां से क्या होने वाला है। कृष्णा सातपुते बहुत अच्छे खिलाड़ी हैं, क्लासिकल खिलाड़ी है, गजब के फॉर्म में हैं। रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर 26 रन आप देख रहे हैं, जीतने के लिए 33 तक पहुंचना है इस ओवर के अगली गेंद। टप्पा खाने के बाद ज्यादा उछाल है। कृष्णा सातपुते कह रहे हैं मेरे पास स्ट्राइक आना चाहिए, मैंने लोटे का ब्रांड आज पहन कर खेल रहा हूँ, यॉर्कर स्पोर्ट्स का ब्रांड इनके अब जाके इनके पीछे भी यॉर्कर का टैग लगा हुआ है। कृष्णा कह रहे हैं मैं कृष्णा स्पोर्ट के लिए काम करता हूँ, आज यॉर्कर के ब्रांड के लिए काम कर रहे हैं, मुस्कुरा रहे हैं। नॉन स्ट्राइक एंड पर है, रन संख्या 28 रन, 5 रनों की जरूरत है। फाइनल का मैच है, जीत की सुगंध अनेक 11 सुपरस्टार के पास है। ओह लाजवाब है। लेदर बॉल की याद की तो बबलू पाटिल शायद वहां से अगर इंटरनेशनल पर पहुंच गए हैं, लेदर बॉल का क्रिकेट खेल रहे हैं। जीतने के लिए 5 रन चाहिए, इनको पता कि ज्यादा बैलेंस नहीं है, ज्यादा दूर तक नहीं पहुंचना है। बबलू पाटिल स्ट्राइक कृष्णा के पास देना चाहेंगे या यहां से फिनिश करेंगे, ये भी देखना है। विनिंग स्ट्रोक कौन खेलने वाला गए हैं। कृष्णा सातपुते की बात की जाए तो इस मैच के अंदर 3 चौके 1 छक्का लगा गए। फाइनल का मैच एक तरफा मुकाबला मैदान के अंदर इस ओवर की अगली गेंद। शानदार के बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश है, बल्ले के ऊपर नहीं आई है, दोनों तरफ चेहरे पर मुस्कुराहट है। आखिरी गेंद पर प्रहार करना चाहते थे, सिंगल का इशारा। रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 29, आखिरी 4 रन चाहिए, 12 गेंदों का खेल शेष है, 4 रनों की जरूरत है। सागर आमरे थोड़ा सा वापसी कर रहे हैं, तीसरे ओवर का खेल समाप्त है। 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 29, लॉस ऑफ 1 विकेट। पहला विकेट नितिन का गिरा, नितिन इस मैच के अंदर ज्यादा कुछ नहीं कर पाए, अभी भी 12 गेंदे, जीतने के लिए 4 रन। एक छोटा सा ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे। सभी दर्शकों का लोटे चषक 2022 के अंदर स्वागत है। टप्पा खाने के बाद राजू की गेंद, पहली गेंद लेग स्टंप से बाहर जा रही है, वाइड बॉल। रन संख्या मिस्टर एक्स्ट्रा के साथ बढ़ रही है, स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 30 रन, जीतने के लिए 3 रन चाहिए। लोटे चषक 2022 पहला साल कमाल का रहा, धमाल का रहा, बेमिसाल रहा और यादगार रहेगा। इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर के बारे में भी चर्चा, लाजवाब हेलीकॉप्टर स्ट्रोक है, ऑन साइड पर खेलते हुए लोगों की तरफ खिलाड़ी है और देखना है आकाश ने गेंद को रोका है। ये जी जान लगा रहे, मैदान पर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान, अभी भी हार मानने के लिए तैयार नहीं है। इसीलिए तो आबाशी का क्रिकेट अब बदला गया है, क्रिकेट बदलने के लिए वक्त लगता है। आबाशी का क्रिकेट अब जाकर ऊपर की तरफ गया है। 10 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए एक बार फिर 11 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए कुल मिलाकर 3 रनों की जरूरत है। शानदार के रक्षात्मक खेल रहे हैं। ओह अब जाकर डकआउट से आवाजें आ रही हैं। 10 गेंदों का खेल शेष है, इस मैच के अंदर जीतने के लिए 3 रनों की जरूरत है। आकाश की फील्डिंग के लिए प्राइज आ रहा है, 200 का प्राइज आकाश की फील्डिंग के लिए भी है। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, अपने बॉलिंग मार्क पर राजू गेंदबाजी करेंगे ओवर द विकेट। अब मार के बगल सकते हैं के साथ, पटकी भी गेंद है, बैकफुट पर चलेंगे, एक बार फिर पॉइंट के सर के ऊपर से गेंद में गेंद एक बार फिर ट्रैवल हो रही है, सिंगल के लिए है। अभी भी मैच समाप्त नहीं है, एक ही रन मिलने वाला है। रन संख्या 31, 2 रनों की जरूरत है। गेंदों की बात की जाए तो पारी के अंदर की गेंदें अभी भी देखिए 9 गेंदों का खेल शेष है, 9 गेंदें, जीतने के लिए 2 रन चाहिए। 9 चेंडू 2 दबा। फाइनल का मैच मैदान के अंदर लोटे चषक 2022 पहला साल। इस टूर्नामेंट के मुख्य आयोजक आप देख रहे हैं सचिन जी चाल के, सचिन जी देवलेकर, विनोद जी चाल के, सब पप्पू शेठ चाल के, रवि शेठ गोवलकर साहब हैं। इस ओवर की अगली गेंद पट की भी गेंद है, यहाँ से एक बार फिर देखिए ऑफ साइड की तरफ खेलना चाहते हैं, गेंद बनने पर नहीं, विकेट कीपर थोड़ा सा चकमा खाते हुए, प्रोटेक्शन के लिए खिलाड़ी आते हुए अच्छे फील्डिंग कर रहे हैं, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। 8 गेंदों का खेल शेष है। दर्शक देखिए कच्चाकच बराबर मैदान है, पैसा वसूल है। लोटे चषक 2022 का पहला साल शानदार रहा। फाइनल का मैच अवाशी के खिलाफ, राज 11 अवाशी फील्डिंग कर रहे हैं, अन्य 11 सुपरस्टार। 8 गेंदे 2 रनों की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद
कदमों का इस्तेमाल किया बहुत खूबसूरती के साथ, एक्स्ट्रा कवर की तरफ खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, टप्पा करने के बाद गेंद बाउंड्री के बाद शानदार चौबा, आखिरी विनिंग स्ट्रोक कृष्णा सातपुते के बल्ले से, वार पर वार गेंद बाउंड्री के बाद शानदार स्ट्रोक, खेल समाप्त, मुकाबला समाप्त। पिंटा जी की चेहरे के ऊपर कांग्रेचुलेशन गाने का समय। सलामी दिए गए। कृष्णा सातपुते आज यॉर्कर स्पोर्ट्स के ब्रांड को पहनकर खेल रहे थे और गजब के फॉर्म में थे, क्लासिकल। बबलू पाटिल कांग्रेचुलेशन, बहुत अच्छा खेले, लाजवाब खेल मैदान के अंदर देखने को मिला। आज की शाम अनई 11 सुपरस्टार के नाम बनी है। पिंटा सेठ रेड्डीज खुश रहेंगे, उसी के साथ अनई रेड्डीज खुश है, सचिन शर्मा भी काफी खुश रहेंगे। इनकी टीम जो लाने का काम किया और वो टीम सक्सेसफुल रही। लोटे चषक 2022